आम्ही पोहोचलो सध्या महादेवाच्या मंदिरात. हे तुम्हाला पाठी दिसेल आणि हे आपल्या टेम्पलची कमान आहे आणि हे इकडून एंटर होते. नमस्ते पीपल, तुम्ही कशा चांगल्या आहात का नाही? तर आम्ही एका लोकेशनवर चाललो. एक चांगलं एक लोकेशन आहे ब्युटिफुल आणि ते तुम्हाला आम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवणार ते लोकेशन. आणि ते लोकेशन एवढं सुपर आहे ते तुम्हाला बी आवडेल असं लोकेशन आहे ते. आणि तुम्हाला जर ते जर लोकेशन तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि अजून तुम्ही आमचा जो मोरणा जामचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगला तुम्ही चांगला सपोर्ट केला आणि चांगले व्ह्यूज आल्या, चांगलं लाईक केलं, सबस्क्राईब आला, चांगल्या कमेंट आल्या, तर आम्हाला चांगलं वाटलं तो एक ब्लॉग काढू. आणि आणि आम्हाला थोडा आमचा इश्यू होता म्हणून आम्ही ब्लॉग काही काही प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही थोडा आमचा ब्लॉग लेट आला. आता आतापासून आमचा ब्लॉग कंटिन्यू राहील आणि आम्ही ब्लॉग काढायचा कोशिश करेन. तर चला मग भेटूया आपण पुढे. हे झाडं पाहत असाल कसं लोकेशन आहे, किती चांगलं रोड आहे. आणि या रोडला एवढे झाड आहेत की लय झाड आहेत, ऊन बी लागत नाही आणि वातावरण बी एवढं चांगलं आहे. आमचा व्हिडिओ बी चांगला तर तुम्ही लोकेशन पाहून घ्या किती सुपर आहे लोकेशन. या लोकेशनला तुम्ही एकदा भेट द्या. या लोकेशनला हे लोकेशन लय सुपर आहे आणि आम्ही ज्या लोकेशन मध्ये चाललो ते तर अजून चांगलं लोकेशन आहे. तुम्हाला ते आवडेल त्या लोकेशन. तर ओके. की आता मामानं म्हटलं की तुम्ही बिझनेस टाकल्यावर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर एकदम मामाकडून फ्री प्रमोशन तुम्हाला भेटेल. मामा बसा या ब्लॉग्स कडून एकदम फ्री प्रमोशन. फक्त प्रेम राहू द्या आणि ब्लॉग बघत चला. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जे काही करायचं असेल ते करा, फक्त लवकर करा. आणि व्हिडिओला चांगला सपोर्ट करा ज्या की आम्हाला उत्सव आला पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण की मागच्या व्हिडिओ मध्ये चांगलं तुम्ही भरपूर वेळ दिलं म्हणून आम्ही हा व्हिडिओ आता तुम्हाला दाखवत आहे कसं लोकेशन आहे, कसं काय आहे. तर तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत असा सपोर्ट करत राहा आणि असे ब्लॉग बनत राहील. अँड आम्ही आता आजपासून आमचा ब्लॉग कंटिन्यू झालाय. आम्ही 8 दिवसातून 15 दिवसांना तुम्हाला एक ब्लॉग देणार आहे. चांगला कॉमेडीचे ब्लॉग तुम्हाला शेअर करणार आहोत आम्ही. अँड हे बी एक टेम्पल आहे. हे चांगलं एक टेम्पल आहे आमचं तेलंगणामध्ये. हे तेलंगणाचं टेम्पल आहे, महाराष्ट्राचं नाही आहे. तेलंगणामध्ये ब्लॉग करून राहिला. तर आम्ही इंट्रो वगैरे सगळा काढला, शूट केला. पण सर्वात मेन गोष्ट म्हणजे सांगायची राहिली, आम्ही सध्या तेलंगणामध्ये डायरेक्ट मागचा ब्लॉग मोरणा डॅमचा होता पातूर मधल्या. आता डायरेक्ट तेलंगणामध्ये आम्ही आंध्र प्रदेश तेलंगणा. आता इकडले जमीन पहाड बघा, हे बघा, शेती वगैरे वातावरण मस्त आहे. वातावरण थंड वातावरण आहे, एकदम कूल वातावरण आहे. आणि या वातावरण एवढं सुपर आहे लयच लगे. अँड तुम्हाला आम्ही जे लोकेशन दाखवणार आहे ते तुम्हाला एक काय म्हणतात सबस्क्राईब सरप्राईज माहित आहे तुम्हाला. फ्रेंड, हे तुम्हाला जे झाड दिसले की नाही, हे नारळासारखं, हे सिंधी झाड आहे. हे जरा नारळ झाड आहे की नाही, ही सिंधी झाड आहे. तर मागून घे ना. तर तुम्हाला जर समजा सिंधी जर प्यायचं असेल तुम्ही इकडे तेलंगणाला येऊ शकता आणि चांगले सिंधी पिऊ शकता. कारण की आपल्या महाराष्ट्रात जे सिंधी आहे ते चांगले नसते, इकडे सिंधी चांगली आहे, ओरिजिनल आहे. तर तुम्हाला जर सिंधी जर प्यायची असेल तर इकडे प्यायला या. 1 minute 37 seconds later. हा रोड आहे, मेन रोड. हे तुम्हाला पाठी दिसेल आणि हे आपल्या टेम्पलची कमान आहे आणि हे इकडून एंटर होते. आम्ही पोहोचलो सध्या महादेवाच्या मंदिरात तेलंगणा या स्टेट मध्ये आणि डिस्ट्रिक्ट मध्ये. हे पोसाला एक गाव आहे, यामध्ये खूप पोलासा एक गाव आहे. या गावामध्ये एक नंबर महादेवाचं मंदिर आहे.
पुढे आम्ही तुम्हाला दाखवणारच. खूप चांगलं मंदिर आहे. 1000 पिंड आहे तिथं. बेलाचं झाड आहे. बजरंगबलीची खूप मोठी मूर्ती आहे. दाखवा मामा. हे बजरंगबलीची मूर्ती आहे. हे पहा बजरंगबलीची मूर्ती कशी आहे. आपल्याला पाय धुवून घ्यायचे पहिल्यांदा. देवाच्या मंदिरात म्हणजे मेन काम पाय धुणं. तर आपल्या हे शंभूची मूर्ती आहे, तुम्ही पाहून घ्या कशी आहे. तर हर हर महादेव. हर हर महादेव. हा आमचा आधी काय म्हणते पा. कोणी काय नाही म्हणत. तर तुम्ही व्हिडिओ घुमाला. आधी म्हणते तुम्हाला काही गॉगल काही चांगला दिसत नाही, तर तुम्ही कमेंट करून सांगा मला गॉगल चांगला दिसते का नाही. तरी घेतला माझ्याकडून तो. हा का तुम्ही जर कमेंट केलं की हा गॉगल चांगला नाही तर हा फेकून देण्याची. फेकून देण्याची. चांगला जर म्हटलं तर हा तोडून देण्याची. तळून देण्याची. चला मग आता पुढे तुम्हाला हे बाई पाहून घ्या तुम्ही. मित्रांनो आता मी चाललो मामाजवळ. हे बघा हे मामा काय करू राहिले काय मी का मामा काय करू राहिले. काही नाही, आता देवासाठी जे हे बेल आहे पान आहे पत्रीचं पान त्याला बेल म्हणतात. तर आम्ही महादेवाला हे बेलाचे पान पाहतो आणि बेलाचे पान व्हायला पाहिजे महादेवाला. तर आम्ही आता हे बेल आहे बेळ्यात झालं कसं आहे केवढं आहे. तर आमचे छोटे छोटे पान आहेत, पाहून घ्या तुम्ही. हे एवढे पान दाखवा एक पान. हे पानं पाय छोटे छोटे केवढे आहेत, मस्त कवळे आहेत आणि लगे चांगले पान आहेत. एक पण असं कतरेल नाही आहे. एक पण कतरेल नाही आहे आणि डागडूग काहीच नाही याच्यात. हे पाहून घ्या तुम्ही पानं कसे आहेत. पण हे आता आम्ही महादेवाला अर्पण करत आहोत. हे पानं हे झाडू पहा की एवढं मोठं आहे. आणि तुम्हाला जर झाड दाखव ना, हे झाड पहा एवढं मोठं आहे. ती टांग झालं. तर हे या झाडाला बेल खूप आहे. तुम्हाला जर समजा बेल जर लागत असेल तुम्ही यातून बेल घेऊन जा, कारण की कुठे जायचं काम नाही. दुसऱ्या ठिकाणी गेलं तर बेल किडी निघू शकते, पानं चांगली निघत नाहीत. हा बेल चांगला आहे. तुमच्या घरी घेऊन जायचं असेल तर आता श्रावण महिना येत आहे, श्रावण महिन्यात अटूनच घेऊन जा बेल. मित्रांनो हे बघा आता आम्ही बेल घेतला. दाखवा मामा किती घेतला मी पावले. हे बेल घेतला आम्ही दोघा जणांना. ओके कंजूस यात बी कंजूस पाना. जर तुम्हाला अजून एक सरप्राईज आहे, तर तुम्हाला जर याचं असेल तर जांभळ्या झाडासाठी तर जांभळ्या तुम्हाला फुकट खायला भेटतात. हे गड्या अचानकच टॉपिकवर जातात गड्या कोणत्या बी. जागीच म्हणतात सरप्राईज आहे आणि जांभोळा आहे. मी ऐकू राहिलो काय आहे सरप्राईज. ती काही वाघ कशाची वाघ नाही आहे, जांभळ्या झाड आहे. तुम्हाला जर जांभळ्या खायचं असेल तर खाऊन घ्या, त्यांनी फुकट आहे. तरी स्वतःच्या रिस्कवर बरं, नाही तर माणसानं यानं सांगितलं कल्लेवर कासाठी जांभूळसाठी. तसं तर म्हणा मामा याच्यातले येतील का पण लोक ती दर्शनाली बाहेर. आता जे जांभूळ तोडू राहिला दर्शन. आम्ही 5 किलोमीटर दुरून दर्शनाला आलो आणि याची जांभूळ तोडू राहिले. हां 10 तेच ते 10 किलोमीटर आलो, एक जांभूळ बी घेतली नाही आम्हाला. तर लय दूर आहे, हात काही पुरत नाही, पण आम्ही काही तोडत नाही. चला टेम्पलमध्ये. हे आहे आमचं टेम्पल. तुम्हाला एक दाखवलं आम्ही कसं आहे. पहा तुम्ही सगळे महादेवाचे पिंड आहेत. 1000 महादेवाच्या पिंडासाठी पाहून घ्या. आणि आम्ही आता हे करत हे 1000 पिढ्या आहेत आमच्या इकडे. आणि तुम्हाला कसं वाटलं हे 1000 महादेवाच्या पिंड्याचं मंदिर आम्हाला कमेंट करून सांगा. तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
चांगलं चांगलं कमेंट करा. कसं वाटलं बा मंदिर, कसं नाही, कसं होतं, काय होतं. हे पहा मंदिर पाहून घ्या तुम्ही कसं आहे. पाहू शकता तुम्ही, थोडं सुपर मंदिर आहे. हे 1000 महादेवच्या पिंड आहेत. आणि जो या मंदिर या टेम्पल मध्ये चांगली भक्ती करीन, चांगलं बेल बेल वाहतीन आणि महादेवच्या पिंडावर पाणी जर टाकीन, त्याची इच्छा पूर्ण होते. आणि या मंदिरात जर आलं कोणी तर त्याची बी इच्छा पूर्ण होते. या मंदिराला खासियत अशी आहे. तर पहा हे कसं आहे तो. तर आमचा जो बसा आहे त्याला राग गेलाय, म्हणून तो काही आज काही कॉमेडी करून नाही राहिला. थोडं चुपचाप बसेला, त्याला लय राग गेलाय म्हणून काही तो बोलून नाही राहिला. तर तुम्ही कमेंट करून सांगा त्याला काचा राग गेलाय तो. आमच्या भाषाला देव देव आहेत का त्याला माहित पडी. मग काय तो आपले फॉलोअर देव आहे. त्या चला आता आपण बोल ना. तर आता मामा चालले महादेवाला पाणी टाकायले. ते माझ्यावर पाणी टाकणं सुरू आहे आता आमचं. कारण की यायला पाणी टाकलं की आमच्या घरी ऍडसेन्स लागेल युट्यूबचा. कारण की आमच्या युट्यूबवर चांगले फॉलोअर येतील. फॉलोअर्स नाही आहेत, फॉलोअर नाही, सबस्क्राईब येतील, लाईक येतील, व्ह्यूज वाढतील. ही मीन सबस्क्रायबर्स. हा सबस्क्राईबर आणि कमेंट करतील चांगले चांगले चांगलं चांगलं कमेंट करा. आणि तुम्हाला जर टेम्पल हे कसं वाटलं ते आम्हाला बी कमेंट करून सांगा. आणि लोकेशन कसं आहे ते बी तुम्ही कमेंट करून सांगा. मागच्या ब्लॉगला तुम्ही आम्हाला फुल सपोर्ट केला, या ब्लॉगमध्ये बी आम्हाला फुल सपोर्ट करा. तर आम्ही चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला टाकीन याच्या पुढे, तुम्ही जर सपोर्ट केला की. तर चला भेटू. तर हा बी आता महादेवाला पण टाकत आहे. अरे म्हणणं काही ना काही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मनातल्या मनात नसतात म्हणून. आता येणं पा पब्लिक चालू केलं ओम नमः शिवाय म्हणणं. हा डबल चालला. किती 1000 करणं आहेत का? होतात का अजून 1000 करणं? इम्पॉसिबल आहे का? एक बकेट घ्यायची, पॉसिबल सेड आय एम पॉसिबल. एक बकेट घ्यायची, बकेटनं पाणी टाकायचं. अरे टॉर्च बंद करा. हे पहा पाणी टाकत आहे आता. दहावीत कमीत 90% पडले त्याचे, म्हणून हा पाणी टाकत आहे. आणि 11वी 12वी चांगले टक्के पडले पाहिजे. तुम्ही याला आशीर्वाद द्या. माझे असंच मग कृपा असते. चालूच नाही केला मग मला, काहून की मला व्हिडिओ खराब झाला पाहिजे. आता एक गोष्ट आता तुम्हाला वाटत असेल याच्यात एवढा कॉन्फिडन्स कसा काय एवढा लोकांनी बोलायचा. तर मेन गोष्ट म्हणजे आम्ही बोलू राहिलो मराठी आणि त्याला समजते तेलुगू, म्हणून कॉन्फिडन्स यायला मराठीत बोलायचं. अरे ती असे तोंड पाहू राहिले की बोलून करायले आणि त्याला मराठी समजतच नाही. आता हे तुम्ही पाहू शकता तेलुगू पुरं जिलेबीच आहे. काही वाचता येत नसेल तुम्हाला, मला इथे थोडं वाचणं, पण तुम्हाला आता हे एवढं वाचणं म्हणजे लय मोठा व्हिडिओ होऊन जाते हा, म्हणून काही आता तुम्हाला हे सांगत नाही. पाहून काय एकदा मंदिर. आता हा ब्लॉग आम्ही काढला, पुरा एडिट करायला 5 वाजता. 5 वाजता पाहून घ्या ब्लॉग कसा आहे तो. कसा वाटला मग ब्लॉग? आता ब्लॉग पाहिलाच कुठे नाही, जागा चांगली आहे, मस्त आहे, बेस्ट जागा आहे. एकदा तरी विजिट कर जा. चांगला आहे, लय दूर आहे, 12 तास प्रवास करावा लागते फक्त तेलंगणा त्याला. निजामाबाद पासून इकडे आला 3 तास. आणि आमच्या जगताल पासून 10 किलोमीटर आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर मला कमेंट करा, आणि मला कमेंट जर केला मी तुम्हाला सांगेन, लोकेशन पाठवून तुम्हाला कुठे आहे काय आहे मंदिर. तर सांग याला काही कुकू लावता येत नाही, तर मलाच लावून द्यावं लागतं. महाराष्ट्रीयन हा महाराष्ट्रीयन आहे, मी तेलंगणाचा आहो, म्हणजे मी महाराष्ट्राचा आहो पण तेलंगणामध्ये राहतो.
तर याला आपण कुकू लावून देऊ याले. कसं लावतात याला सांगू एकदा. चांगलं लावता. हे एक नंबर लागलं कुकू, मस्त दिसायला आता एक नंबर. तर कसं वाटलं तुला लोकेशन सांग एकदा इकडलं. हा, तर मी महाराष्ट्रातला असून तेलंगणाचं लोकेशन खूप चांगलं आहे. इथं हजारच ना, हा, 1000 महादेवाची पिंड आहेत आणि गमती इथं जरा खूप म्हणजे आजूबाजूला झाडं आहेत, सावली आहे चांगली, लोक येतात खूप, टुरिस्ट प्लेस आहे, चांगला येतात, मस्त आहे. आणि दुरून दुरून ते लोक येतात. खूप दुरून लोक येतात आणि स्पेशल हे मंदिर पाहण्यासाठी. श्रावण महिन्यासाठी खूप लोक येतात इथं श्रावण महिन्यात सोमवारी. आणि सोमवारचे उपास बी पकडतात. अँड सोमवारी खूप पब्लिक राहते इकडं श्रावण महिन्यात. आणि तसं बी सोमवारी पब्लिक राहतेच, येतेच. पुन्हा आता काही बोलत नाही. हा काय बोलू, पण झालं. आपल्या महाराष्ट्रासारखं नाही येतं इथं तेलंगणामध्ये. आपण उभा टिक्का लावतो महाराष्ट्रामध्ये, इथं तेलंगणामध्ये जरा आळवा लावतात. आता हे बघा, मामा लावून दाखवू देईन तुम्हाला. आजी बी लावते. फुल टू साऊथ इंडियन लाईक याला म्हणतात साऊथ इंडियन. सुब्रमण्यम अय्यर. तर हे आता हे टेम्पलच्या बाजूला हे छोटंसं गार्डन आहे. हे पाय गार्डन तुम्ही पाहू शकता. हे गार्डनमध्ये तुम्हाला बसता येते इकडं. आणि काही जर तुम्हाला पार्टी जर करायचं असेल तर तुम्ही पार्टी बी करू शकता या गार्डनमध्ये. आणि हे बसायचं आहे, पाहून घ्या तुम्ही. तर मी बसतो आता मस्त असं झोके घेत बसता येते. पण तुम्हाला जर समजा काही पार्टी जर करायची असली, काही घरून जर काही आणायचं असलं ते बी आणता येते. अरे व्हिडिओ बंद आहे. चालू आहे ना व्हिडिओ. हा लगा लय बिस्कून देते रे. व्हिडिओ बंद आहे, चालू आहे. याला भाषेला आज काय झालं काम आहे, त्याला भूक लागली वाटते म्हणून तो काही बोलून नाही राहिला आज. तर घरची हॉटेल आहे तर खूप नाश्ता करून याला. तर फ्रेंड याला सांगा, हा रागामध्ये गेलाय, कोण रागाला याला विचार एकदा. आता कसं आहे, मागच्या ब्लॉग मध्ये मोरणा धरण माझ्या इकडलं होतं, मला त्यातलं सगळं माहित होतं. आता हे फक्त यायला माहिती, मी काय सांगू. इकडं मला माहिती आहे तेलंगणाचं कसं काय आहे काही नाही, म्हणून काय हा बोलून नाही राहिला. याची बोलती आज या ब्लॉगमध्ये बंद व्हायला. तर हा आहे आमचा दुसरा ब्लॉग मोरणा धरणानंतरच्या. तर याच्यानंतर खूप खतरनाक कंटेंट येणार आहे. त्यासाठी तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला तर आम्ही खूप काय काय करू याच चॅनलसाठी. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. हा, सपोर्ट नाही तर व्हिडिओ नाही तर पैसा नाही. पण आम्ही चाललो पाण्याची बॉटल नाही, पाणी प्यायले बॉटल मधलं. हे इथं दुकान आहे मंदिराजवळ, मस्त आहे. पाणी पितो मग भेटतो तुम्हाला. आईस्क्रीम खायची का पंचायत पाणी प्यायचं. 5 रुपयाची लेज. चला जर आम्हाला भूक लागली तर आम्ही घरून नाश्ता करून यायला तरी भूक लागली. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही लेस खाऊ राहिलो. टोमॅटो लेस आहे. लाल मिरची आहे, यावर देईल 5 रुपयाचीच आहे, पण चांगलं आहे, टेस्ट आहे. चले हे दुकान आहे 5 रुपयाची भेटते आधी. 5 रुपये. तुम्हाला जर खायचं असेल 5 रुपये द्या, त्याची चांगली घेऊन जा. तर फ्रेंड, तुम्हाला जर आमचा ब्लॉग जर कसा वाटला असेल तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगला सपोर्ट करा आम्हाला. आणि असेच तुम्हाला धमाकेदार ब्लॉग टाकणारा युट्यूबवर. आणि आम्हाला चांगलं युट्यूब मध्ये सपोर्ट करा, जेणेकरून तुम्हाला एक नंबर कंटेंट भेटेल. चांगलं भेटेल. आणि तुम्हाला जे महादेवचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं तेलंगणातलं ते, तर नक्कीच कमेंट करा. कमेंट करून सांगा. चांगले भरपूर आम्हाला कमेंट करा, तर आम्हाला जरा उत्साह होईल की अजून ब्लॉग काढायचा. पुन्हा एकदा पब्लिकली आपले ब्लॉग चांगले वाटू राहिले म्हणून. तर चला मग भेटू आता ब्लॉग.